तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, 10 एप्रिल सन 1917 या दिवशी महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, अशोकाच्या टिंबटिंब स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, अशोकाच्या सारनाथ या स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह हे घेण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो किंवा करतात? मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, झारखंड या राज्यामध्ये सरहुल हा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1, विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 5, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 6, आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा टिंबटिंब इतका वाढवता येते. तर ऑप्शन क्रमांक 3, 1 वर्ष इतका आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा वाढवता येते. प्रश्न क्रमांक 7, जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, केरळ या राज्याचे जनगणना 2011 नुसार भारतातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर होते. प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 9, शुल्क या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, शुल्क या शब्दाचा समानार्थी शब्द अशुभ असा होतो. प्रश्न क्रमांक 10 पहा, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, सुधारक हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसूड हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेले आहेत. तर सुधारक हा ग्रंथ सन 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी काढलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पुणे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आहे. प्रश्न क्रमांक 12, जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, WTO ही जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. प्रश्न क्रमांक 13, तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 4, गोवा या राज्याचे तिल्लारी या प्रकल्पासाठी महाराष्ट्राने सहकार्य घेतलेले होते. प्रश्न क्रमांक 14, जम्मू काश्मीर संबंधित कोणते कलम हे भारताच्या राज्यघटनेने रद्द केले आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 370 हे कलम जम्मू काश्मीर संबंधित असलेले हे कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 बंगालची फाळणी ही कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी कुठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी भारतात हिऱ्याच्या खाणी आढळतात. प्रश्न क्रमांक 17 अकबरनामा हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अबुल फजल यांनी अकबरनामा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 2023 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये 2023 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 19 फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा वायू फुगे भरण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकाराचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 8 शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1990 या वर्षी राष्ट्रीय महिला आयोग हा कायदा भारताच्या संसदेने मंजूर केला. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेचे रक्षक पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे रक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 23 भारताची राज्यघटना ही कधीपासून लागू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 मध्ये भारताची राज्यघटना ही लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24 धामी गोळीबाराची घटना ही पुढीलपैकी केव्हा घडली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 16 जुलै सन 1939 मध्ये धामी गोळीबाराची घटना घडली. प्रश्न क्रमांक 25 पहा पोलिओ हा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 विषाणूपासून पोलिओ हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 26 सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 बौद्ध हा धर्म सम्राट अशोक यांनी स्वीकारलेला होता. प्रश्न क्रमांक 27 पहा जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जगातील नाईल ही नदी सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दामोदर खोरे प्रकल्प हा भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 29 मोटार वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड हा वायू मोटार वाहनामधून उत्सर्जित होणारा वायू आहे. प्रश्न क्रमांक 30 तामिळनाडूतील कोणता सण हा भगवान मुरुगाला समर्पित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 थाई पुसम हा सण तामिळनाडूमधील भगवान मुरुगाला समर्पित असलेला सण आहे.
प्रश्न क्रमांक 31. नोव्हेंबर 2020मध्ये रामसर स्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील कोणत्या तलावाचा समावेश हा करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्रातील लोणार या तलावाचा समावेश हा नोव्हेंबर 2020मध्ये रामसर स्थळाच्या यादीत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. डिसेंबर 2023मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. गिरिराज सिंह हे डिसेंबर 2023मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 33. वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. अण्णाभाऊ साठे हे वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 34. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 35. लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या कोणत्या किनारपट्टीलगत स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्राच्या केरळ या किनारपट्टीलगत स्थित आहे. प्रश्न क्रमांक 36. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 37. सन 1556मध्ये पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. घोरी अकबर आणि हेमू या दोघांमध्ये सन 1556मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तापी नदी ही महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते. प्रश्न क्रमांक 39. तराई येथील पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने कोणाचा पराभव केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. पृथ्वीराज चव्हाण याने इब्राहिम लोधी याचा पराभव हा तराई येथील पहिल्या युद्धामध्ये केला. प्रश्न क्रमांक 40. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण बनले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. अनिल चव्हाण हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तापी ही नदी महाराष्ट्रातील नदी उतारदरीतून वाहते. प्रश्न क्रमांक 42. भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 43. भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. संजय जयजीत सिंग हे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 44. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. 21 जून या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 45. मुरली श्रीशंकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, लांब उडी या खेळाशी मुरली श्रीशंकर हे संबंधित आहेत.